श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। पार्थचं स्कूल सुटले, मग म्हणलं चला पार्थचं आपलं डेली रुटीन दाखवूयात सगळ्यांना। तर बघा, आमचा बच्चा स्कूलमधून आल्यानंतर त्याची चप्पल, बाकीच्यांची चप्पल सगळे काही व्यवस्थित लावून ठेवतोय। एक प्रकारची गुड हॅबिट किंवा चांगल्या सवयी म्हणून मुलांना आपण त्यांचं दैनंदिन रुटीन सांगूच शकतो, नाही का। आज चप्पल ठेवण्याची आमच्या दादूची टर्न होती बरं का। चला तर मग आपले आपले शूज काढून झालेत, आता सॉक्स काढून व्यवस्थित एका बाजूला ठेवणार। गुड। आता आय कार्ड पण व्यवस्थित अडकवून ठेवणार, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सापडलं पाहिजे। चला तर मग बघूयात आता आमच्या दादूने टिफिन खाल्लाय की नाही बाबा। बघूयात आता हा काय करतोय। येस, सगळ्यांनी मुलांनी आपला आपला टिफिन चेक केला पाहिजे। त्यांच्या आईंनाही कळालं पाहिजे की आपली मुलं कितीपर्यंत टिफिन खात आहेत। गुड गुड। कधी कधी आमचं टिफिन खायचा राहतंय बरं का। अरे वा, आज तर टिफिन सगळ्यात संपलाय। अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मुलांना स्वतःची कामे स्वतः करायची सवय तरी लागून जाते। ॲटलिस्ट नीटनेटकेपणा आणि स्वच्छता ही सवय व्यवस्थित लागणार। अमेझिंग। चला आता हात पुसून घ्या। आता आमच्या दादूची आणि दिदूची मस्ती चालू होणार। बघूयात आपण। हे दादू आला, दादू आला। मस्ती करताना यांना भुका लागतात का नाही काय माहिती। शाळेतून आल्यानंतर आता कपडे चेंज केलेत, आता स्वच्छपैकी हातपाय धुवून रेडी होणार आहे बाबू आमच्या। ही सवय खूप महत्त्वाची, कारण टॉवेल ओला असतोय आणि तो वाळवलाच पाहिजे। आणि त्यात घरची कामं असली की बायकांना तर सुचत नाही लवकर, त्याच्यामुळे मुलांना ही सवय लावणे खूप गरजेचं आहे। नाहीतर अशा पण या वातावरणामध्ये जर ओल्या वस्तू, कपडे बेडवरती पडून राहिले तर त्याचा परत घाण वास येतोय। आणि मुलांना नक्कीच तुम्ही पाणी प्यायला सजेस्ट करत झाला, कारण मुलं स्कूलमध्ये पाणी पित नाहीत। मुलांच्या शरीराला जेवढी अन्नाची गरज आहे तेवढी पाण्याची सुद्धा गरज आहे, त्याच्यामुळे त्यांना हमखास आणि बसून पाणी प्यायला सांगत झाला। चहा बिस्किटचा टाईम झालेला आहे। थोडंसं आता चहा बिस्किट खाऊन झालं की मग आमचा दादू थोडासा मेकअप करेल। मेकअप करून मग थोडासा तरी वेळ त्यांना खेळायला द्यायला पाहिजे। स्वतः खाल्लेलं ताट स्वतः मुलांना उचलायला नक्की सांगत चला तुम्ही, कारण कधी आपण आजारी असू किंवा दुसऱ्यांच्या घरी गेलं तर हे योग्य वाटत नाही। आपण भले सगळ्यांची कामं करू शकतो, पण दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर की स्वतःचं ताट स्वतः उचलणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तसं आता आमच्या दादूला माहिती झाले व्हिडिओ चालू आहे म्हणून, त्याच्यामुळे जरा जास्तच काम चालू आहे बरं का। चला बाबा, आमची स्वारी चालू झाली खेळायला जायची। आता काय मस्तपैकी पावडर वगैरे लावणार आणि टाटा बाय बाय घरातून। खूप दिवसापासून इच्छा होती की मुलांचं हे डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं, पण हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा। आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना ही कामे सांगता का, किंवा तुमची मुलं मनानेही काही करतात का, हे सुद्धा नक्की कळवत चला। तर चला मग पुन्हा भेटूयात नवीन व्लॉगमध्ये। टाटा बाय बाय, धन्यवाद।